काही पदार्थ असे असतात ना की ते वर्षातून आपण एकदाच बनवतो, पण जशी जशी ती वेळ जवळ येते, म्हणजे कुठलाही सण असू दे की ते पदार्थ खावेसे वाटतात. तसंच आज आपण आखाड तळतोय. त्यासाठी आता मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय. गूळ चांगला वाटीमध्ये घट्ट दाबून भरून घेतला होता. त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घातलंय. गूळ इथे फक्त वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे बनवायचा नाही. गूळ वितळला की लगेचच गॅस बंद करायचा. आता गुळाचं पाणी हे आपल्याला पूर्णपणे इथे थंड करून घ्यायचंय. ते थंड होतंय तोवर आता मी इथे बघा एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात अर्धा चमचा खसखस घालायची, 1 चमचा तीळ घातलंय, पाव चमचा सुंठ पावडर आणि अगदी थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आणि जायफळ आता यात किसून घालूयात. कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ हे किसून घातलं ना त्याची चव खूप अप्रतिम होते. थोडंसं जायफळ मी इथे किसून घातलं आणि 6 चमचे वितळलेलं तूप घातलंय. पोहे खाण्याच्या चमच्याने 6 चमचे. आता हे तूप चांगलं आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचंय. जर तुम्ही तूप हे घट्टसर वापरत असाल तर फक्त 2 चमचे घाला. मी इथे पातळ तूप वापरलं म्हणून 6 चमचे तूप यामध्ये घातलंय. आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालंय. थोडं थोडं हे पाणी या पिठामध्ये घालत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. पीठ खूप जास्त सैलसर नकोय आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नकोय. आपण ज्याप्रमाणे पुरीसाठी पीठ भिजवतो ना तसंच हे पीठ भिजवून घ्यायचंय. पाऊण वाटी अजून गव्हाचं पीठ यामध्ये मी घातलं. म्हणजे सुरुवातीला 2 वाटीने आता पाऊण वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय. आता यामध्येच हे बघा छान असा घट्टसर हा गोळा माझा इथे भिजवून झालाय. तर पीठ भिजवून झालं की लगेचच आता याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात. एक मोठ्या आकाराचा गोळा इथे घ्यायचा आणि त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि अगदी पातळसर अशी याची आपण चपाती लाटून घेऊयात. पीठ बघा असं दाटसरच भिजवायचंय, खूप जास्त सैलसर भिजवायचं नाही. जर पीठ पातळ झालं ना तर पुरी तेल जास्त पिते. ही बिस्किटासारखी मस्त खुटखुटीत अशी ही पुरी एकदा तुम्ही बनवून ठेवली ना तर महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतात. प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा खूप छान ह्या पुऱ्या तुम्ही एकदा बनवून घेऊन जाऊ शकतात. आता हे बघा अगदी पातळसर अशी मी ही चपाती लाटून घेतली आणि फोर्कच्या मदतीने त्याला अशा पद्धतीने आपल्याला छिद्रे करून घ्यायचे आहेत, म्हणजे पुरी आपली फुलणार नाही. पुरी फुलायला नको यासाठी हे छिद्रे करून घेतले आणि एखादी छोटीशी वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याच्या मदतीने आता ह्या छोट्या छोट्या पुऱ्या मी इथे कट करून घेते. आता इथे बघा लाईट गेली होती त्यामुळे असं दिसतंय, पण बाहेरचा सूर्यप्रकाश हा बरोबर त्यावर पडतोय. चला लाईट तर आली आहे. पुऱ्याही देखील माझ्या इथे कट झाल्यात. आता तर एखाद्या बटर पेपरवर किंवा पेपरवर काढून घेऊयात. माझा पार्थ तर म्हणतोय पुरी बघून की आई तू बिस्किट बनवलंय, आता डीमार्टमधून बिस्किट नाही आणायचं का? मग मस्तच. मला सुद्धा असं म्हणजे बघून असं वाटलं अरे हा हे बिस्किटासारखंच दिसतंय. तुम्ही सांगा बघू हे कुठल्या बिस्किटासारख्या ह्या पुऱ्या दिसतायत. तर चला सर्व पुऱ्या इथे लाटून झाल्या आहेत माझ्या. तेल गरम करून घेतलं. आता तळताना सुद्धा महत्त्वाची टीप, तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गॅस फुल ठेवला, पुरी टाकली की लगेचच गॅस मध्यम करायचा आणि त्यावर आता ह्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेते. जे आपल्याला इथे छान कुरकुरीत अशी ही पुरी बनवून घ्यायची म्हणून गॅस आता कमीच ठेवायचा आणि कमी आचेवर चांगलं दोन्ही बाजूंनी ह्या पुऱ्या तळून घेऊयात. खालची बाजू चांगली तळू द्यायची आणि त्यानंतर आता एखाद्या फोर्कने किंवा चमच्याने त्या उलट करून घेऊयात. गुळाचा कुठलाही पदार्थ तळताना हे लक्षात ठेवायचं, तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही. जर तेल जास्त कडकडीत गरम असलं ना तर तो पदार्थ तेलामध्ये सोडला की लगेचच त्याला जास्त डार्क असा रंग येतो आणि व्यवस्थित तळला जात नाही. म्हणून मध्यम गरम तेलामध्येच आता मी हे कमी आचेवरच आपल्याला, कारण ह्या कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणून छान कमी आचेवर दोन्ही बाजूंनी मी इथे ह्या पुऱ्या तळून घेते. आणि रंगसुद्धा बघा अगदी परफेक्ट आलाय. मस्तच. आता इथे पुरीचा रंग बदललेला आहे आणि तेलातले बुडबुडे सुद्धा इथे कमी झाले, म्हणजे पुरी छान तळून झाली. ते आता इथे झाऱ्यामध्ये मी काढून घेते. त्यातलं तेल हे पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा मी इथे हा पेपर घेतलाय यावर टाकून घेते.
पुरी जेव्हा सुरुवातीला आपण तेलातून बाहेर काढतो ना, ती अशी सॉफ्टच आपल्याला दिसते, पण ती गार झाल्यानंतर छान कुरकुरीत अशी ही पुरी बनवून तयार होते। आता बाकीच्या सुद्धा पुऱ्या मी सारख्याच पद्धतीने इथे लाटून घेतल्या आहेत। आणि आता बघा, जर तुम्हाला पुरी ही अशी कुरकुरीत बनवायची नसेल, सॉफ्ट बनवायची असेल, छान खुसखुशीत मऊसूद बनवायची असेल ना, तर पुरी ही जाडसर लाटायची, त्याला छिद्रे करायचे नाहीत। छिद्रे न करताच मध्यम आचेवर ही पुरी तळून घ्यायची, जास्त कमी गॅस न ठेवता हाय टू मीडियम फ्लेमवर पुरी तळून घेतली ना, तर छान खुसखुशीत सुद्धा ही पुरी बनवून तयार होते। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कुरकुरीत हवी आहे की खुसखुशीत। एक पुरी तुमच्यासाठी मी इथे तशी सुद्धा लाटून दाखवली। थोडी जाडसर लाटायची आणि हाय टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची। हे बघा, मस्तच अशी ही सुद्धा गोड पुरी बनवून तयार होते। हे बघा, सर्व पुऱ्या इथे करून झाल्या आहेत आणि पूर्णपणे आता त्या थंड झाल्या की त्यानंतर डब्यात भरून ठेवायच्या। आणि ही बघा, ही जाडसर लाटून घेतलेली पुरी छान खुसखुशीत झाली आहे ती सुद्धा। कुरकुरीत छान महिनाभर टिकणाऱ्या बिस्किटासारख्या दिसणाऱ्या आपल्या पुऱ्या इथे बनवून तयार झाल्या आहेत। मस्तच पूर्णपणे आता थंड झाल्या की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। एक पुरी मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते, छान कुरकुरीत झाल्या आहेत। व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।